तरी आहेत. आपला अतिरिक्त प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आला नाही तर सामना सुरू होणार नाही. दोन्ही संघ आपण या सूचनेकडे आपण लक्ष द्या. आपला 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. सामना सुरू करून दिला जाणार नाही. आतापर्यंत आपण ओके, जर तुमच्याकडे खेळाडू अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमचा सहकारी मित्रही पाठवू शकता, काही हरकत नाही. फक्त आपल्याला नावं कळाली पाहिजेत, त्यासाठी आपण विनंती करूया. आणि त्याचबरोबर आयोजन समितीने कळवलेलं आहे, जे खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये ज्यांची निवड झालेली आहे आणि जे खेळण्यासाठी आलेले नाहीत अशा खेळाडूंवरती बंदी घालण्यात येणार आहे असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. त्यामुळे आपण जर आपली निवड झालेली आहे तर आपण या प्रीमियर लीगमध्ये सहभागी व्हावं ही आपण विनंती करूया. त्यासाठी कोणी गैरहजर राहू नका. मैदानाच्या आतमध्ये वळूया. सामना सुरू होताच एक पारितोषिक आलेलं आहे दत्तकृपा वॉरियर्स या टीमसाठी. लागोपाठचे 3 षटकार मारले तर विजयदादा कदम आणि अजितदादा कदम यांच्या वतीने 501 रुपयाचा पुरस्कार आहे फलंदाजांसाठी. मैदानाच्या आतमध्ये दत्तकृपा वॉरियरची प्रारंभिक जोडी साहिल दळवी संदीप साळुंके, तर एका बाजूला आणि पहिलाच बॉल वाईड होता, परंतु त्या बॉलवर त्यानंतरच्या बॉलवरती साहिल दळवी महाते यांनी ठोकला षटकार. साहिल दळवी यांना नावाप्रमाणे खेळ करता आला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये तुटून पडलेले आहेत शशी चिकणे यांच्यावरती. बॉल हवेत आहे, परंतु शशी चिकणे यांच्याकडे गोलंदाजी मधली भेदकता चांगली आहे. अनेक वेळा आपण 1 गाव 11 मध्ये शशी चिकणे यांना खेळताना पाहिलेलं आहे. आज या प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 2 मध्ये पहिलं षटक हाताळत आहेत. गोलंदाजी करताना पाबळ पांथर या टीमकडून. नाणेफेकीच्या कौलची माहिती अशी आहे ना की टॉस जिंकला होता दत्तकृपा वॉरियर्स या टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द करा आणि पाबळ पांथर या टीमला आमंत्रित केलेलं आहे प्रथम बॅटिंगसाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. मैदानाच्या आतमध्ये शशी चिकणे गांजे, तर एका बाजूला साहिल दळवी महाते संदीप साळुंके दुंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आता आक्रमण केले संदीप साळुंके दुंद यांच्या बॅट मधून एक मोठा टोला. त्यांच्या बॅटचा बोलबाला पुन्हा सुरू झालाय. षटकार. अनिश्चित पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळूया आणि पाहूया या सामन्याचा हा थरार. एका बाजूला बॅटिंग करताना साहिल दळवी 2 बॉलच्या पाठीमागे 7, संदीप साळुंके 3 बॉलच्या पाठीमागे 8 आणि एका बाजूला पहिलं षटक शशी चिकणे यांनी हाताळलं
5 बॉल टाकलेले आहेत आणि तब्बल 16 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिल्या विकेटचा शोध अजूनही सुरू आहे टीम पाबळ पॅन्थर या टीमचा. बॉल येऊ दिला, सन्मान दिलेला आहे आणि दोन्ही फलंदाजांनी आज बॅटिंग करताना काही वेगळेच मनसुबे दाखवलेले आहेत. काही बॉलवरती आक्रमण केलंय, काही बॉलवरती संयम ठेवलेला आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. एक षटक क्रमांक 1चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना दत्तकृपा वॉरियर्स या टीमने बनवलेले आहे 17 धावा 0 गडी बाद. निश्चित मैदानाच्या आतमध्ये सामना तुम्ही पाहत आहात. सामना क्रमांक 2 आहे. पाबळ पॅन्थर जो संघ आहे योगेश दादा दुंदळे यांच्या मालकीचा. एका बाजूला दत्तकृपा वॉरियर्स हा संघ आहे. दिनकर दादा कदम आणि सचिन दादा बैलकर यांच्या मालकीचा संघ म्हणजे दत्तकृपा वॉरियर्स. दक्षिण जावलीचा संपूर्ण परिसर जर तुम्ही पाहिला ना, हा जो परिसर आहे जावली तालुक्यातला, त्याच्यातली काही गावं नदीच्या तीरावरती आहे. खळखळत वाहणारी वेण्णा नदी आणि त्या वेण्णा नदीच्या तीरावरती काही गावं आहेत आणि काही गावं डोंगराच्या पायथ्याशी आहेत. काही गावं डोंगराच्या मध्यभागी आहेत. काही गावं डोंगर माथ्यावरती आहेत. असा संपूर्ण परिसर हा जावली तालुक्यातला दक्षिण जावलीचा आहे, ज्याचा आपण उल्लेख करत आहोत. आणि त्याच नावाने ही प्रीमियर लीग आपल्या भेटीला आलेली आहे. पर्व क्रमांक 2. बॉलर विजय चव्हाण तयार. यष्टांच्या पाठीमागे बॉल थांबवण्याचा प्रयत्न नितीश बेलोश यांनी चांगला केलाय. विजय चव्हाण बोलीमधले सर्वाधिक महागडे खेळाडू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली आणि मोठ्या विकेटचं पतन. फुल टॉस बॉलचा समाचार घेऊ शकले नाहीत. साहिल दळवी म्हाते माघारी. समीर दुंदळे यांनी एक चांगला झेल पकडला, कारण असे कॅचेस घेणं थोडंसं कठीण असतं. परंतु साहिल दळवी आपल्या फटक्यावरती नाखुश आहेत. जड पावलांनी माघारी येत आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 9 बनवल्या. निश्चित आज असं वाटलं होतं की ज्या प्रकारे साहिल दळवी यांनी सुरुवात केली, मोठा खेळ त्यांच्या बॅटमधून येईल, परंतु नाही. त्यांना झटपट माघारी पाठवलेला आहे विजय चव्हाण, ज्यांनी भेदक गोलंदाजी केली आहे. पाठीमागे ओढलेला बॉल, डीप कव्हरला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचलेले आहेत आणि याही बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. विजय चव्हाण काय गोलंदाजी केली. कमालीचं षटक हाताळलेलं आहे. किंबहुना या ओव्हरमध्ये अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. परंतु हा बॉल पप्पू साळुंके यांनी आपल्या स्टाईलने पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सडक पे कडक बेधडक ठोकलेला षटकार. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी.
आता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मोहाटचे सूरज धनावडे आहेत, ज्यांनी 1 बॉल 1 धाव उभी केलेली आहे. एका बाजूला संदीप साळुंके 5 बॉल 15, ओव्हर नंबर 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. बॅटिंग करत असताना टीम दत्तकृपा वॉरियर्स या टीमची 3 बॉल 3 षटकार आले, तर 501 रुपयाचा पुरस्कार आहे दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर यांच्या वतीने. खोलवर टप्प्याचा बॉल वेगाने हाताळला. एका बाजूला जाऊली आयकॉन गोलंदाजी करताना गाव केळघर नाव नितीश बेलोशे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. पण यावेळेला एक नाविन्यपूर्ण गोष्ट पर्व क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते की जावलीतले नामवंत खेळाडू जाऊली आयकॉन म्हणून या प्रीमियर लीगमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला दक्षिण जावली आयकॉन आणि दक्षिण जावली परिसरातील खेळाडू यांची सांगड घालत संघ बनवलेले आहेत. गोलंदाज तयार. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, विकेटचं पतन. फलंदाज संदीप साळुंके धुंद माघारी. धक्का क्रमांक 2 दत्तकृपा वॉरियर्सच्या टीमला. धावसंख्या आहे 27, 2 गडी बाद, 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला जाऊली आयकॉन नितीश बेलोशे आले आणि त्यांनी पहिला बॉल एका धावेचा टाकला, परंतु संदीप साळुंके सारखे आक्रमक फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवलेला आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल, एक सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये सचिन बैलकर आलेले आहेत, ज्यांच्याकडे अनुभव चांगला आहे क्रिकेटचा आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती आलेले आहेत. एका बाजूला सूरज धनावडे, त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे, चांगली बॅटिंग तेही करू शकतात, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल कारण दोन्ही आक्रमक फलंदाज माघारी गेले. साहिल दळवी, पप्पू साळुंके. आपटलेला बॉल, आडब्या बॅटने खेळलेला फटका. डीप कव्हरला खेळाडू आहेत, बॉलवरती येतील आणि बॉलची फेकी करतील. तत्पूर्वी या बॉलच्या पाठीमागे आता एक सिंगल धाव येते. एका बाजूला दत्तकृपा वॉरियर्सच्या संघाचा प्रयत्न आहे की विकेटची पतझड आम्हाला थांबवायची आहे, परंतु एका बाजूला धावसंख्येची भूक ही दत्तकृपा वॉरियर्सलाही ठेवावीच लागेल कारण बॅटिंग करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करताना 5 षटकांच्या पाठीमागे कमीत कमी 65 ते 70 धावा. पाठीमागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल ना तर अवघ्या 3 धावा कमी पडल्या होत्या, परंतु प्रयत्न लाजवाब होता. त्यामुळे विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वाधिक धावा बनवाव्या लागतील. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. खराब अंडरस्टँडिंग. क्या बात है डीजे मास्टर, क्या बात है. गदर चित्रपटांच्या आठवणी तुम्ही आमच्या जाग्या केल्यात. ना होंगे दुनिया में रंग तो कैसी लगेगी दुनिया, आणि या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम आता डीजे मास्टर देखील करत आहेत. क्या बात आहे. सुमधुर संगीताची उधळण आपल्यावरती केली जाते, परंतु या मॅच मध्ये रंग कोण भरेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये नितीन वेंदे कुसुंबी बॅटिंगसाठी आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे 30 धावा, 3 गडी बाद.
चला आता आपण पुढील सामना अनाऊन्स करत आहोत आणि तिसरा सामना आहे आजच्या दिवसातला तन्मय टायटन्स आणि महाकाली वॉरियर्स. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल याची दक्षता आपण घ्या. तन्मय टायटन्स आणि महाकाली वॉरियर्स सकाळचे 10:57 मिनिटं झालेली आहेत आणि ओव्हर नंबर 4ला सुरुवात होते आणि करंडीचे विजय चव्हाण या दक्षिण जावली प्रीमियर लीगच्या निवड प्रक्रियेमधले सर्वाधिक महागडे खेळाडू. लोअर फुलटॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते आणि धावसंख्या निश्चित पुढे सरसावताने जाऊन पोचलेली आहे. 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा विजय चव्हाण तयार. आडव्या बॅटने खेळलेला फटका सी कॉर्नरला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि फटका ठोकलाय नितीन वेंदे कुसुंबियांनी. षटकार. नितीन वेंदे दक्षिण जावली क्रिकेटमधले एक घटक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पहा त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. यावेळेला आणखीन एक फटका. नितीन वेंदे टिपिकल फटका सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा ठोकलाय. षटकार. एक काळ याही नामाचा दबदबा राहिला दक्षिण जावलीमध्ये आणि त्या नावाप्रमाणे खेळ करताना एका बाजूला नितीन वेंदे परंतु एका बाजूला विजय चव्हाण यांचं नाव कोण विसरेल. कास पाटारचं क्रिकेट दणानून सोडलं. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये विजय चव्हाण. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव बॉल या बॉलच्या पाठीमागे येतोय. ही विजय चव्हाण यांची ओळख आहे. एक गाव 11च्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विजय चव्हाण यांचा खेळ बहरलाय आणि 5 षटकार लागला. त्यानंतरचा हा बॉल अगदी अष्ट्यांच्या बाजूने गेलाय. PTCचं हे कॅमेरा वर्क आहे त्यासाठी त्यांचं कौतुक. सोहेल क्या बात आहे. कॅमेरा वर्क फार चांगलं त्यांनी केलेलं आहे या बॉलच्या पाठीमागे आणि निश्चित हे जे काही मंडळी असतात त्यांच्या नामांचा उल्लेख फार कमी होतो. एखादा आपण प्रसारण बघत असो परंतु एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेस प्रसारण होतं ना त्यावेळेस कॅमेरामॅन ज्या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यांचाही उल्लेख होणं तितकंच महत्त्वाचं आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे. क्षेत्ररक्षक आले बॉलची फेकी करतील. पंचांकडे मागितली आहे दाद आणि पंचांनी कळवलंय की 22ची आहे ही धावसंख्या आहे. 4 षटकामध्ये बॅटिंग करताना 45 धावा 3 गडी बाद. अंतिम षटक शेष. त्याचबरोबर हनुमंत दादा कदम यांचे आगमन आहे आणि DJ मास्टर यांचं पुन्हा एकदा कौतुक. अशा प्रकारची गाणी जी आहेत ना ती आम्ही खास करून वरातीमध्ये ऐकायचो आणि त्याच्या आठवणी तुम्ही जागृत केल्यात त्यासाठी आभार. आणि त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे त्याचबरोबर काळेश्वरी वॉरियर्स या टीमचे संघमालक त्यांचं आगमन होत आहे. निलेश दादा कदम यांचं सहर्ष स्वागत. या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. अंतिम षटकातला पहिला बॉल आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळाले विकेट. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता सूरज धनावडे यांनी सोडले क्रीज. विकेटचं पतन. एका बाजूला राज दुंदळे युवा खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये अंतिम षटक त्यांच्या नावी.
लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑनला, बॉल लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी मोठ्या फटक्यांचा कहर, धावसंख्येला बहर, षटकार. एका बाजूला आता आकाश सपकाळ, जावली आयकॉन, गाव चोरांबे, कल्लात्मक फटका, बाबू यांच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. अनेक वेळा आपण आकाश सपकाळ यांना भेदक गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु आक्रमक फलंदाजी करताना आपण त्यांना आज पाहत आहोत. हा वाईट बॉल आहे आणि त्यांनी दाखवले आहे की मी फलंदाजी चांगली करू शकतो. 2 बॉल 2 षटकार त्यांनी मारलेले आहेत. धावसंख्येचा वेग जर तुम्ही पाहिला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 58 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला राज दुंदळे यांना चांगलं कमबॅक जोमाने करावं लागेल. एक युवा खेळाडू आहेत. ओहो, सरळ बॉल यष्टांचा वेध घेतोय फलंदाज आकाश सपकाळ. क्लीन बोल्ड, राज दुंदळे यांची कमाल. काय अप्रतिम बॉल टाकलाय. सरळ बॉल यष्टांचा वेध घेतोय राज दुंदळे यांचा. हा बॉल यष्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. त्याचबरोबर निझरे गावचे सुपुत्र अमोल दादा कदम यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत आपण करूया. त्यांनाही विनंती आहे की आपणही विराजमान व्हा. आणि या ओव्हरमध्ये आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत, परंतु एका बाजूला राज दुंदळे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी आकाश सपकाळ बाबू यांना त्रिफळाचित केलं. हे जे काही अनुभव आहेत ना, हे अनुभवाचे काही चटके आहेत ना, ते राज दुंदळे यांच्यामध्ये कडकपणा आणतील. कारण युवा खेळाडूंना आपण बऱ्याचशा पाहिलं, सकाळी जर आपण पाहिलं तर पाबळ पॅन्थरने सांगितलं की बऱ्याचशा युवा खेळाडूंना या प्रीमियर लीगमध्ये संधी मिळालेली आहे. आणि समीर दुंदळे यांनी प्रखरतेने या गोष्टीचा उल्लेख केला की युवा खेळाडूंना या प्रीमियर लीगमध्ये संधी मिळाली आणि आज चमकण्याची संधी त्यांनाही आहे. हाही बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ताकासूर लावू दिला नाही नितीन वेंदे यांचा. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 59 धावा बनवलेल्या आहेत दत्तकृपा वॉरियर्सने. 60 धावांचं लक्ष, येणारे बॉल 30. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. तन्मय टायटन्स विपक्ष महाकाली वॉरियर्स. महाकाली वॉरियर्स हा संघ आहे. नामदेव तथा पाटणे आणि तन्मय टायटन हा संघ आहे. किशोर चिकणे आबा या दोन्ही संघ मालकांना विनंती आहे की आपल्या संघनायकाला आपण पाठवा. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. एका बाजूला तन्मय टायटन या टीमने 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत आणि महाकाली वॉरियर्स हा संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. अशी लढत आहे आणि लढतीचा आपण करूया मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल. दादांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. दादांच्या शुभहस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. आजच्या अंतिम दिवसातला हा तिसरा सामना आहे. तन्मय टायटन्स विपक्ष महाकाली वॉरियर्स. आपण हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना.
नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, तन्मय टायटन नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. दादांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. हेड टेल छापा काटा. छापा हा नाणेफेकीचा कौल आहे आणि तन्मय टायटन या टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. तन्मय टायटन, टॉस तुम्ही जिंकताय. 2 पैकी 2 सामने तुम्ही जिंकलेले आहेत. त्या तिसऱ्या सामन्यामध्ये काय घेताय? बॅटिंगच. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय? सहज असंच. सहज असंच. क्या बात आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये तुम्ही बॅटिंग केली होती, 74 बनवल्या होत्या. या सामन्यामध्ये काय मानस आहे? 100. क्या बात आहे. मनोबल वाढलेलं आहे. 74 पाठीमागच्या सामन्यामध्ये बनवल्यामुळे 100 आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. आम्ही खरं तर पाठीमागच्या सामन्यामध्ये 2 धावांनी अर्धशतक हुकलं याची खंत आहे. आहे, नक्कीच नाराज आहे थोडा. या सामन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. नक्कीच. निश्चित मी महाकाली वॉरियर्सकडे जाईन. महाकाली वॉरियर्स हा संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजी तुमच्या वाटेल आले. तुम्ही कशा प्रकारचं प्लॅनिंग करताय? आम्हाला पण पहिली गोलंदाजीच पाहिजे होती, कारण आम्हाला 2 मॅच आम्ही पहिली बॅटिंग केली. सो आहे ना, आम्हाला आता चेस करायची होती. सो फर्स्ट विनच्या शोधात असेल आम्ही. म्हणजे महाकाली वॉरियर्सच्या मनासारखा नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. पाठीमागचे काही सामने पाहिले तर कशा प्रकारचं महाकाली वॉरियरचा खेळ राहिला आहे? आम्ही खूप क्लोज गेम नेलेला पाठच्या काही सामन्यामध्ये, पण काही 2-3 बॉलनी हुकले. सो यावेळी आहे ना, चेस करायचं होईल. हा सामना जिंकण्याचा प्रयत्न होईल. खूप मनापासून होईल. अधिकचा वेळ घेणार नाही. महाकाली वॉरियर्स तुम्हाला आणि तन्मय टायटन्स तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. दादा कदम आणि साईनाथ दादा कदम यांचे आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे दक्षिण सावली प्रीमियर लीगच्या वतीने. मैदानाच्या आतमध्ये पहा, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका ठोकलाय. नाव विजय चव्हाण, गाव करंडी. 1992 साली मित्रांनो क्रिकेटच्या विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार मारला होता मार्क ग्रेटबीच यांनी. दुसऱ्यांदा वेस्ट इंडिजचे फिलो आणि तिसऱ्यांदा भारताचे वीरेंद्र सहवाग यांनी अशा प्रकारचा कारनामा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला होता. आणि या दक्षिण जावली प्रीमियर लीगमध्ये विजय चव्हाण पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय आणि इरादे स्पष्ट करून टाकलेत. संदीप साळुंके दुंद, बॅटची आतली कडा, वेग भन्नाट आहे, पंचांगडे दाद मागितली आहे. एका बाजूला मोठी विकेट आहे विजय चव्हाण. या नाबाभोवती हा सामना फिरणार आहे, कारण एका बाजूला समीर दुंदळे यांच्याकडे बॅटिंग करण्याची क्षमता चांगली आहे. एका बाजूला विजय चव्हाण जे ऑलराऊंडर आहेत, या अगोदर देखील आपण त्यांचा उल्लेख केला. परंतु एका बाजूला संदीप साळुंके जे दक्षिण जावली क्रिकेट क्लबचे घटक ओव्हर नंबर 1 मध्ये आहेत. एका बाजूला बॅटिंगमध्ये विजय चव्हाण तयार. खोलवर टप्प्याचा हा बॉल क्षेत्ररक्षक येतील वेगाने. फुटबॉल स्टाईल बॉलला अडवलाय. पण क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला फुटबॉलही खेळावा लागतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. परंतु एका बाजूला विजय चव्हाण यांचा खेळ 3 बॉलच्या पाठीमागे 8. एका बाजूला संदीप साळुंके ज्यांच्याकडे वेग चांगला, एक चांगले ऑलराऊंडर आहेत दक्षिण जावलीतील दुंद गावचे. या वेळेला आल्या पावली हा बॉल भिरकावून दिलाय. भिर 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 विजय चव्हाण यांच्या बॅट मधून हा आलाय षटकार. टप्पा पडल्यानंतर वेग प्रभावित करतोय, अंगाला जाऊन बॉल भेदतोय. ही भेदकता आहे संदीप साळुंके यांची, ज्यांना पप्पू या नावाने आपण ओळखतो क्रिकेटच्या पटलावरती. 2 बॉल महागडे आहेत, किंबहुना 3 बॉल हे चांगले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 14-0 गडी बाद. परंतु एका बाजूला करंडीचे विजय चव्हाण 5 बॉल 14.
शेवटचा बॉल शिल्लक. फिंगर रोल केले, कमी गतीचा हा बॉल टाकला, थोडासा पुढे ठेवला संदीप साळुंके यांनी. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 16. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 44 धावा. हे आहे धावसंख्येचं गुणोत्तर. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. थँक्यू. सुमधुर संगीताची उधळण. त्याचबरोबर रोहिदास दादा दुनळे यांचंही आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 2 मध्ये आर्यन शेडगे, एक युवा खेळाडू आहेत निजरे गावचे, प्रभावित केलेला आहे. कालही मला वाटते अक्षय आर्यन शेडगे यांनी चांगला खेळ केलाय. त्याचबरोबर नामदेव दादा कदम मालचोंडी यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत आपण करूया सहर्ष. त्यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद घ्या. आर्यन शेडगे एक युवा टॅलेंटेड खेळाडू. खोलवा टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. मग प्रीमियर लीग हा जो कन्सेप्ट असतो ना, या प्रीमियर लीगमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळते आणि त्याच्यामुळे एका बाजूला धावसंख्या आहे धावफलकावरती 17. आर्यन शेडगे यांचा एक दमदार मारा. समोर बॅटिंगमध्ये विजय चव्हाण. निश्चित या ओव्हरमध्ये विजय चव्हाण यांना शांत ठेवलेलं आहे आणि ती किमिया मैदानाच्या आतमध्ये आर्यन शेडगे यांनी केलेली आहे. या युवा खेळाडूने कालही प्रभावित केलंय, आजही प्रभावित करत आहेत. एकही मोठा फटका खर्च केला नाही आर्यन शेडगे यांनी. किंबहुना समीर दुंदळे आणि विजय चव्हाण सारख्या नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलंय. एका बाजूला समीर दुंदळे ज्यांच्याकडे बॅटिंगचं तंत्र चांगलं आहे, एका बाजूला युवा खेळाडू आर्यन शेडगे. पाठीमागे ओढलेला बॉल. आर्यन शेडगे यांनी फलंदाजांचे डावपेच पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. जे काही मनसुबे होते ना, ते मनसुबे पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. चांगल्या प्रकारे आर्यन शेडगे यांनी फलंदाजांचं वाचन केलंय, किंबहुना रीड केलंय आणि त्यांना रीड करत बॉल टाकलेले आहेत. 5 बॉल 5 धावा. काय इकॉनॉमी राहिली आहे, कमालीचं षटक आर्यन शेडगे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये संदीप साळुंके यांच्यावरती आक्रमण झालं होतं, परंतु ते आक्रमण थांबवलं आर्यन शेडगे यांनी. खोलवर टप्प्याचा बॉल. गोलंदाजीमध्ये भिन्नता आहे. काही बॉल पाठीमागे ओढलेले आहेत, काही बॉल यॉर्करचा प्रयत्न आहे, काही बॉल ओव्हर पिच आहेत. म्हणजे ही काही गोलंदाजीमधली भिन्नता कमी वयामध्ये कौशल्य त्याने अवगत केले. मित्रांनो, षटक आवडलं असेल ना, तर एक क्रिकेटर म्हणून आर्यन शेडगेसाठी एकदा टाळ्या वाजवा. कमालीची गोलंदाजी. या वयामध्ये हा खेळाडू अशा प्रकारची गोलंदाजी करतोय, प्रभावित करतोय. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये याहीपेक्षा चांगला खेळ आपण त्याच्याकडून अपेक्षा करू शकतो. आणि आर्यन शेडगे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हे काय खेळाडू आहेत ना, येणाऱ्या कालावधीमधले तालुक्यातले सर्वाधिक मोठे ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूंची ओळख येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला घ्यावी लागेल. बरेचसे खेळाडू आहेत. काल म्हणते पियुष कदमनेही प्रभावित केलं. म्हणजे असे बरेचसे काही खेळाडू आहेत. जसे खेळाडूंचा खेळ बहरेल, आपण त्यांच्या नावाची अनाउन्समेंट प्रत्येकाची निश्चित प्रखरतेने करणार आहोत. आणि अशा खेळाडूंच्या नावाची दखल येणाऱ्या कालावधीमध्ये तालुक्यातले एक मोठे ऑलराऊंडर म्हणून आपल्याला घ्यावी लागेल. एका बाजूला 23 धावा 0 गडी बाद अशी स्थिती आहे. गोलंदाज सय्यार, जावली आयकॉन, चोरांबे एक्सप्रेस, आकाश सपकाळ बाबू. आणि पहिलाच बॉल त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. अनेक वेळा मग चोरांबे टीम असो किंवा प्रीमियर लीग असो, अनेक वेळा आकाश सपकाळ यांनी प्रभावित केलेला आहे. आणि समोर समीर दुंदळे बॅटिंगसाठी तयार. 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल हा आलाय तो निर्धाव. एका बाजूला आता मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे, परंतु एका बाजूला धावांसाठी जावं लागेल. आकाश सपकाळ एका बाजूला 2 बॉल निर्धाव टाकत आहेत. समीर दुंदळे यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. क्षमता आहे, चांगली बॅटिंग तेही करू शकतात. नजर रोखून धरलेली आहे. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. निश्चित एखाद्या सामन्यामध्ये तुम्हाला रणनीती आखावी लागते, प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं आणि त्या प्लॅनिंगप्रमाणेच दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. एका बाजूला आकाश सपकाळ यांनी हा वाईट बॉल टाकलाय.
आपटलेला बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. क्षेत्ररक्षक फुटबॉलचा लढवण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, नशिबाचा चौकार आलाय पाबळ पॅन्थरसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 28 धावा, 0 गडी बाद. आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला समीर दुंदळे तयार. यावेळेला बॉल हवेत आहे, वेळेची अचूकता नाहीये. स्वतः गोलंदाज आकाश सपकाळ बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला पाबळ पॅन्थर या टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जावली आयकॉन नितीश बेलोशे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये अडकलाय आणि जावली आयकॉन नितीश बेलोशे पाबळ पॅन्थरला विजयाचा मार्ग शोधून देणार का? एका बाजूला आकाश सपकाळ, आयकॉन विरुद्ध आयकॉन. फटका स्क्वेअर कटचा आहे. बॉल स्क्वेअर कट मारत बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी होईल फरार. आलाय तो चौकार. पासून दूर असणारा बॉल, स्क्वेअर कटचा फटका इथे खेळलाय नितीश बेलोशे यांनी. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे चौकार अंकित केलाय. 32 वरती 1 शेवटचा बॉल शिल्लक. एका बाजूला आकाश सपकाळ चोरांबे, एका बाजूला नितीश बेलोशे केळघर, एका बाजूला विजय चव्हाण करंडी. फुलर लेनचा बॉल, यॉर्करचा वार आहे. पंचांगणे दाद निश्चित मागितली होती. या बॉलच्या पाठीमागची जी भेदकता होती ती अप्रतिम होती. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा, येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहे 27 धावा. ते पुन्हा एकदा पर्याय निवडलाय संदीप साळुंके पप्पू, जे दुंद गावचे आहेत. बराचसा अनुभव यांच्या गाठीशी आहे. मग टेनिस बॉल, रबर बॉल दानानून सोडलंय. उजवा स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो निर्धाव. तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. एका बाजूला ज्यावेळेस संदीप साळुंके बॅटिंग करत होते त्यावेळेस नितीश बेलोशे यांनी त्यांची विकेट टिपली. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, बॅट वरतून आली, बॉल खाली राहिला. पायांचा वापर करत पुढे खेळण्याचा प्रयत्न, आलाय तो निर्धाव बॉल. 2 लागोपाठचे बॉल डॉट आहे संदीप साळुंके यांचे. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या गावासाठी अनेक वेळा चांगलं क्रिकेट खेळलंय. आपटलेला बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे तडक कडक बेधडक सडक पे कडक ठोकलेला नितीश बेलोशे यांचा एक लाजवाब प्रतिभावंत फटका षटकार.
पहा काही डॉट बॉल एका बाजूला, एक मोठा फटका येतोय. धावसंख्या 39 वरती 1-9 बॉल 21 ची गरज आहे. प्रत्येक मॅच पैसा वसूल आहे. आज प्रत्येक जण या प्रीमियर लीगचा आस्वाद घेतोय, कारण प्रत्येकाला या सर्व सामने पाहायचे आहेत. हाय व्होल्टेज मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातोय. कालपासून आपण बऱ्याचशा सामन्यांचा आढावा घेतला. जिकडे तिकडे आपण हेच वारे पाहताना पाहतोय या सामन्यांचे. एका बाजूला संदीप साळुंके धुंद पुन्हा तयार. एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. एक षटकार त्यांनी खर्च केला, परंतु या षटकामध्ये डॉट बॉलचा रेशिओ पप्पू साळुंके यांनी अधिकचा ठेवलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 40 धावा 1 गडी बाद. आता 7 बॉल 20 ची गरज. स्ट्रायकर एंडला विजय चव्हाण यांचाही खेळ या मॅच मध्ये बहरलाय, परंतु शेवटचा बॉल संदीप साळुंके यांनी डॉट टाकलाय. आता शेवटचे 6 बॉल बनवायचे आहेत. 20 धावा. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले भी उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते आहेत. कुणाचे हुनर बोलणार. 6 बॉल 20 चा थरार. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. अंतिम षटक प्रगतीपथावरती येत आहे. 6 बॉल 20 ची गरज आहे. पंचक्रोशीतल्या गांजे गावचे खेळाडू विठ्ठल चिकणे यांच्या हाती बॉल आहे, तर एका बाजूला केळघरचे नितीश बेलोशे जावली आयकॉन बॅटिंगसाठी तयार. 6 बॉल 20 चा थरार. अकूट टप्प्याचा बॉल आणि स्ट्राइक बदलण्याच्या प्रयत्नामध्ये कोण जाईल माघारी, कोण करेल आपल्या विकेटचा त्याग. एकाला यावं लागेल माघारी. 5 बॉल 20 ची गरज. या रनआउटसाठी आता तिसऱ्या पंचांची आपण मदत घेऊया आणि पीटीसी वाहिनीची आपण मदत घेऊया. कोणी क्रॉस केले आणि कोणता फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट आहे, यासाठी आता ऑन फील्ड जे पंच आहेत त्यांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. बघा तुम्ही एकदा कमिटी बघा, मग जर तसं एकदा अलाउन्स केलं तर मग तुम्ही मगच मागे आहेत. म्हणजे 5 बॉल 20 चा थरार आहे. मित्रांनो कुठेही जाऊ नका, मॅच अजून संपली नाही. आणि पहा पीटीसीचं हे प्रसारण आहे. क्रॉस नव्हते झाले नितीश बेलोशे, त्याच्यामुळे नितीश बेलोशे आउट आहेत. आता बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये अमर घोरपडे आलेले आहेत.
एका बाजूला विठ्ठल चिकणे यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळवले. एका बाजूला अमर घोरपडे तयार. या नावाला मिळेल का झडाणी? बॉल हवेत आहे. आणखीन एक फलंदाज येईल का माघारी? नाही. आणि जमेची बाजू आता कोणती आहे? पाबळ पॅन्थरसाठी विजय चव्हाण स्ट्रायकर एंडला आलेले आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु आज स्वतःला सिद्ध करणार का? पाठीमागे तुम्ही काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताय लोक पाहत असतात आणि त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. आता जो थरार आहे 4 बॉल 19, सामना विठ्ठल चिकणे संपवणार की सामना विजय चव्हाण संपवणार, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. पाबळ पॅन्थर विपक्ष दत्तकृपा वॉरियर्स. विठ्ठल चिकणे पुन्हा तयार. 4 बॉल 19चा थरार. समोर विजय चव्हाण. आडव्या बॅटने चढवलेला प्रहार मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. येतोय तो षटकार. समीकरण पुन्हा बदललेलं आहे. 3 बॉल 13चा सामना. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. 3 बॉल 13. विठ्ठल चिकणे गांजे एका बाजूला तर एका बाजूला विजय चव्हाण करंडी. 11 बॉल 25 धावा. आणि हा फटका एका धावेचा येईल का? आणि विजय चव्हाण यांना पुन्हा स्ट्राइक मिळेल का? आणि हो, फटका 2 धावेचा आलाय. आता समीकरण अजूनही जिवंत आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावा बनवायच्या आहेत 11. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. 2 बॉल 11. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए सबसे बड़ा. आणि आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. षटकार. एक बॉल आणि 5ची गरज आहे. आणि फलंदाजांनी षटकार मारला तर नितीन दादा शेलार यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 5. पाबळ पॅन्थर की दत्तकृपा वॉरियर्स, कोण घेऊन जाईल सामना? गांजे विरुद्ध करंडी. आणि हा बॉल निर्धाव टाकत हा सामना जिंकलाय दत्तकृपा वॉरियर्स या टीमने. परंतु एका बाजूला पाबळ पॅन्थरने सामन्यामध्ये संघर्ष केलाय, त्यामुळे एका संघाने सामना जिंकला आणि पुन्हा एकदा एका संघाने मन जिंकली. दोन्ही संघांच्या संघर्षाला आमचा सलाम. डिस्ट्रीब्युटर यांच्या वतीने अंतिम षटक ज्यांनी हाताळलं विठ्ठल चिकणे गांजे यांच्या गोलंदाजीसाठी शेवटच्या बॉलसाठी खास करून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि शेवटचा बॉल हा 101 रुपयाचा होता आणि त्याचं कौतुक केलेलं आहे दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरने. आपण सामनावीराचा पुरस्कार अनाऊन्स करूया आणि हा पुरस्कार चाललेला आहे
विठ्ठल चिकणे आपण या, आपल्याला दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर यांच्या वतीने 100 रुपयाचा पुरस्कार आहे. आपल्या गोलंदाजीसाठी आपण हा पुरस्कार स्वीकारावा ही विनंती आहे आणि आम्ही सामनावीर पदाचा पुरस्कार इथून पुढे अनाउन्समेंट करत आहोत आणि आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे ज्यांनी गोलंदाजी करताना अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत आणि मॅचमध्ये एक चांगली पकड जमवली आणि हा सामना संघाला जिंकून देण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा गोलंदाजी करताना केलेला आहे. आर्यन शेडगे, प्लेअर ऑफ द मॅच. त्याचबरोबर विजय चव्हाण यांच्या संघर्षमय खेळीसाठी संघ मालक योगेश दादा दुंदळे, माफ करा निलेश दादा दुंदळे यांच्या वतीने 500 रुपयाचा पुरस्कार आहे आणि आर्यन शेडगे आपण या, आपल्या सामनावीर पुरस्कार आम्ही प्रदान करत आहोत. या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या आणि चला तन्मय टायटन आणि महाकाली वॉरियर्स आपण सामना सुरू करा. नामदेव दादा कदम आणि रोहितदास दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कार आपण प्रदान करा ही विनंती आहे. विठ्ठल चिकणे आपण या, आपण चांगली गोलंदाजी केलेली आहे, आपल्यालाही पुरस्कार आहे. शेवटचा बॉल चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळला आणि विजय चव्हाण यांना थांबवलं आणि शेवटच्या बॉलवरती बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिला नाही आणि इथून पुढे आपण काही पुरस्कार प्रदान करत आहोत. या आर्यन शेडगे आपण या, आर्यन शेडगे यांना आपण सामनावीराचा पुरस्कार आहे तो प्रदान करूया. 200 रुपये कॅश आहे आणि सामनावीराची ट्रॉफी आहे ती आपण त्यांना प्रदान करत आहोत. आर्यन शेडगे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करतोय जे निजरे गावचे आहेत, एक युवा खेळाडू ज्यांनी प्रभावित केलेला आहे गोलंदाजी करताना. त्याच्यामध्ये एक नाव आपल्याला जोडावं लागेल आणि ते नाव आहे